नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपुरात मोहरम उत्साहात, पारंपरिक ताजिया उत्सवातून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन। पोलादपूर तालुक्यात मोहरम निमित्त पारंपरिक ताजिया उत्सव यंदाही प्रचंड उत्साह, अढळ श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात भक्तिभावाने पार पडला। तालुक्यातील विविध गावांसह शहरात उभारण्यात आलेल्या आकर्षक ताजियांनी आणि हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकत्र सहभागाने पोलादपूरच्या सामाजिक एकात्मतेची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। यंदाच्या उत्सवासाठी तालुक्यातील बोरज, कापडे, चरई तसेच पोलादपूर शहरातील वरचा मोहल्ला आणि खालचा मोहल्ला येथे अत्यंत आकर्षक ताजियांची उभारणी करण्यात आली होती। रंगीबेरंगी कागदी नक्षीकाम आणि पारंपरिक कलाकुसरीने नटलेल्या या ताजियांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। मोहरमच्या पूर्वसंध्येला शहरातील 2 मोहल्ल्यातील ताजिये बाजारपेठ येथे एकत्र आणण्याची पारंपरिक प्रथा यंदाही मोठ्या उत्साहात जपण्यात आली। स्थानिक पातळीवर कत्तलची रात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात दर्शनासाठी भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हजरत इमाम हसन आणि हुसेन यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ ताजियांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ठिकठिकाणी धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर शांततेत ताजियांचे विसर्जन करण्यात आले। पोलादपूरच्या मोहरम उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर हिंदू समाजातील नागरिकांनीही उत्स्फूर्त आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। दोन्ही समाजाच्या नागरिकांनी एकत्र येत एकमेकांप्रती आदर, बंधुभाव आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला। सलोख्याचे हे चित्र संपूर्ण तालुक्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे। उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शहरात आणि संवेदनशील भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांची चोख गस्त आणि दक्षतेमुळे संपूर्ण उत्सव अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि सुरळीत वातावरणात पार पडला। पोलादपूरच्या या मोहरम उत्सवाने केवळ धार्मिक विधीच पूर्ण केले नाहीत तर तालुक्यातील शतकानुशतके चालत आलेले हिंदू मुस्लिम ऐक्य आणि बंधुभावाचे नाते अधिक घट्ट केले असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सुनील ढेबे, पोलादपूर।